हडलक टीम बांगारवाडी हार्दिक हार्दिक अभिनंदन. मोहपाडा जरी नौका संघ आहे परंतु काय लढलेत मैदानाच्या आतमध्ये, कौतुक करावं तेवढं कमी मोहपाडा संघाचं. या सामन्याचा सामना ठरतोय कर्णधार स्वतः मोहपाडा संघाचा लक्ष्मण भवारी, ज्याच्या बॅटमधून आपलातून 29 धावांची इनिंग आली तो खेळाडू लक्ष्मण ठरतोय या सामन्याचा सामनावीर. एस के साहेब आपल्याला विनंती आहे मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच एस के साहेब सांगतात आम्ही सामन्याचा आनंद घेतो त्याच्यामुळे ते मंचावर उपस्थित होत नाही. नक्कीच त्यांची टीम आहे त्याच्यामुळे सपोर्ट करणं गरजेचं आहे. जय गावदेव क्रिकेट संघ बोरवाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट बॉलची स्पर्धा, त्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. टीम लोबेवाडी त्यांना फाईट करेल नादखुळा जांभूळवाडी ब. आणि जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून, त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. टॉस जिंकलाय प्रथम लोबेवाडी संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षण करण्यासाठी नादखुळा जांभूळवाडी संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर पिबनचं षटक हाताळण्यासाठी प्रमोद आला एक अष्टपैलू खेळाडू आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय टीम लोबेवाडी संघाची करण आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय दत्ता लोबी. 4 षटकाची मॅच आहे. पहिला चेंडू पिवनचं षटक स्ट्राईक केला दत्ता. इथे पहिला चेंडू अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल चांगली सुरुवात करतोय प्रमोद. यावेळेस फाईन लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय चेंडू, चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवर मिळेल चौकार. 4 धावा. या चौकाराने लोबेवाडी संघाचं खातं ओपन होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा प्रमोद. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला आहे. शॉट मिड ऑनला कमालीचं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल कमबॅक करतोय इथे प्रमोद. क्षमता आहे या गोलंदाजाकडे, अनुभव सुद्धा भरपूर आहे. समोर 15 ते 16 वर्षाचा अनुभव असणारा खेळाडू आपण पाहतोय दत्ता लोबी, ज्याच्या नावाने हा खेळ संघ ओळखला जातोय. आपण पाहतोय तोच फलंदाज स्ट्राईक वरती. इथे फटका फसलाय. जेलची संधी आणि तिथे शॉट फाईन लेगला जबरदस्त जाईल. फलंदाज बाद. दत्ता बॅक टू डगआउट.
थँक्यू डीजे. पहिला आदरा बसतोय, मोठी विकेट प्राप्त केले प्रमोदनं. दत्ता बाद होतोय. नवीन फलंदाज क्रिकेटमधील सर्वात चांगला फलंदाज इन्याट तिसऱ्या नंबरवरती आपण पाहतोय आणि त्या नंबरवरती प्रमोट केलं इथे सचिनला. सचिनकडे सुद्धा भरपूर क्लास आहे, चांगली फलंदाजी वारंवार आपल्या संघासाठी करतोय. आज मात्र सस्त्यात बाद झालाय दत्ता. आता पूर्ण जबाबदारी करण आणि फलंदाज सचिनवरती असेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट प्रमोद येतोय. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सचिन. यावेळेस लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये. पंचांना बुमरा करण्याचं काम करतायत सर्व क्षेत्ररक्षक. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला. अनिल पादीर सर आहेत ज्यांच्याकडे पंचगिरीचा अनुभव भरपूर आहे. जबरदस्त पंचगिरी. धावफलक स्थिर आहे, 4 धावा. स्ट्रायकिंगला एक क्लासिकल फलंदाज सचिन. पुन्हा एकदा प्रमोद टू सचिन. यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख. चेंडू चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिनच्या बॅटमधून हा पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. लोबेवाडी संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती 1 गडी बाद, 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. टीम लोबेवाडी संघाची टोटल पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 1 गडी बाद, अवघ्या 8 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रोहन सराई षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येतोय. जयगावदेव क्रिकेट संघ बोरवाडे आयोजित टेनिस क्रिकेट बॉलची दैत्यमान 16 आणि त्या 16 आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना लोबेवाडी विपक्ष नादखुळा जांभूळवाडी ब चालू असलेला सामना. यावेळेस आउटसाइड ऑफस्टंप टाकला होता. हलक्या हातानं टॅप केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. देखना फटका, 4 धावा. आणि या चौकाराने आता टोटल पुढे सरकते. आपण पाहतोय लोबेवाडी संघाची टोटल 1 गडी बाद, 12 धावा. चला जरा सहकार्य करा, स्पीडअप ठेवा. यानंतर होणारी मॅच मोहपाडा त्यांना फाईट करेल सराईवाडी. परंतु त्या मॅचच्या अगोदर इथे 10 ते 15 मिनिटाचा लंच ब्रेक असेल. पुन्हा एकदा रोहन सराई स्ट्रायकिंगला करण. यावेळेस यॉर्कर चेंडू खोदून काढतोय समोर. मिडो आपला क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय परंतु क्षेत्ररक्षण चांगले राहिलंय. अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने टीम लोबेवाडी संघाची टोटल पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतो 1 गडी बाद, 13. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रोहन सराई राऊंड द विकेटने. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. पंच सांगतात खराब चेंडू आहे, वाईड चेंडू. या अतिरिक्त धावेने लोबेवाडी संघाची टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय 1 गडी बाद, 14. कमबॅक करावं लागेल रोहन सराईला. समोर आड हिटर फलंदाज सचिन. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय.
अवघी सिंगल धाव, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. या सिंगलने टीम लोबेवाडी संघाची टोटल पुढे जात असताना धावफलकावरती 15 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यात. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज करण लोबे, टीम लोबेवाडी संघाचा तारणाहार खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती करण. फुलरलेचा चेंडू फटका हवेत आहे, परंतु तिथे चेंडू फरार. एक टप्पा सीमारेषा पार. 4 धावा. या चौकाराने आता लोबेवाडी संघाची टोटल पुढे जात असताना 19 धावा आहे. प्रॉपर टायमिंग झाला नव्हता फलंदाज करणचा, परंतु लॉंग ऑनला खराब क्षेत्ररक्षण आपण राहुलचं पाहिलं, जिथे चांगले क्षेत्ररक्षण झालं असतं परंतु चुकी करतोय क्षेत्ररक्षक. आणि 4 धावा. यावेळेस स्लॉग स्वीप. काय फटका आहे, दर्जेदार टोला, चेंडू सीमा पार. करण अंबालाच्या बॅटमधून बिग हिट षटकार. या षटकाराने लोबेवाडी संघाची टोटल 25 धावा. यावेळेस एज लागते, परंतु तिथे शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवर अवघी सिंगल धाव आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. टीम लोबेवाडी संघाची टोटल एक गडी बाद तब्बल 26 धावा 13.00च्या सरासरीने. चला स्पीडअप ठेवा. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाचा खेळ संपलाय. लोबेवाडी संघाची टोटल 26 धावा आहेत, एक गडी बाद 26. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज आपण पाहतोय राहुल, पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी ट्रॅकवर राहुल. स्ट्रायकेला आपण पाहतोय फलंदाज. इथे फटका फसलाय, परंतु तिथे नो मॅच लँड मध्ये आदळतोय. या चेंडूवर मिळतील आपण पाहतोय तब्बल 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबेने टीम लोबेवाडी संघाची टोटल आपण पाहतोय 28 धावा. ज्या करणला जीवदान दिलंय तो करण मात्र खेळपट्टीवर नांगा रोवून उभा आहे. जर उर्वरित 4 षटकामध्ये हा फलंदाज जर खेळपट्टीवर टिकून राहिला तर मात्र मोठे पटके पाहायला मिळतील यात शंका नाही. कारण एक दर्जेदार फलंदाज आहे आणि त्याचा झेल कुठेतरी सोडला होता. तो मात्र महाग किती पडेल ते येणारे काळ आणि वेळ सांगून देईल नादखुळा जांभूळवाडी ब संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती 28 आहेत, एक गडी बाद झालाय. तिसरं षटक चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये राहुल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 28 धावा आहे. स्ट्राईक एंडला करण लोंबी, हार्ड हिटर, स्फोटक फलंदाज लोबेवाडी संघाचा स्ट्राईक एंड वरती. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधाली तलवार चालवली होती, परंतु समोर फटके चांगले येतात. क्रिकेटमध्ये मला असं वाटतंय फलंदाज ज्या वेळेस चांगले फटके खेळतोय वारंवार रिव्हर्स अटेंड करतोय आणि हा फलंदाज कुठेतरी हा खराब फटका खेळतोय. डॉट बॉल.
यावेळेस फटका चांगला आहे आडव्या बॅटने काऊ कॉर्नरला दोन क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय काहू कॉर्नरच्या गॅप मध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धाबेने टीम आपण पाहतोय लोबेवाडी संघाची टोटल 1 गडी बाद तब्बल 30 धावा. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं राहुल आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. यावेळेस करणच्या बॅट मधून कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका फसलाय एक्स्ट्रा कव्हरला पकडले जाईल संपवलाय फलंदाज करण लोबीचा खेळ. तीस धावा आहे धावफलकावरती. नवीन फलंदाज वारंवार मी म्हणतो क्रिकेटमध्ये सर्वात घातक फलंदाज लेफ्ट हँडर तोच फलंदाज इंटर झालाय 4थ्या नंबरवरती गणेश. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा लेफ्ट हँडर फलंदाजाने सामना फिनिश केला होता. इथे फटका बराच काळ हवेत सुद्धा आणि लांबी सुद्धा भरपूर चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून गणेशनं आल्या आल्या चढवलाय प्रहार चेंडू सीमारेषा पार षटकार. या षटकाराने आता लोबेवाडी संघाची टोटल पुढे जात असताना 2 गडी बाद 36 धावा. गणेशकडे क्षमता या गणेशनं भरपूर असे सामने आपल्या बॅटिंगच्या जीवावरती आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा विलास आप्पा 11 साठी 3 चेंडू 12ची गरज असताना 2 षटकार ठोकले होते तोच गणेश. पुन्हा एकदा फटका कमालीचा परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब चेंडू होतोय जमिनीला दान आणि झेल होतोय ड्रॉप आणि या चेंडूवरती मिळतील आपण पाहतोय 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेने टोटल पुढे सरकते आपण पाहतोय 38 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं स्लॉगवरचं अंतिम षटक हाताळण्यासाठी रवींद्र येतोय. डावखुरा शैलीचा गोलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 1 डाऊनचा फलंदाज सचिन आहे. धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल आपण पाहतोय 38 धावा. या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आलाय रवींद्र. पहिला चेंडू इथे हवं तसं टायमिंग होत नाहीये. स्वतः गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. डॉट डिलिव्हरी चांगलं कमबॅक राहिलंय रवींद्रचं. धावफलक स्थिर आहे टीम लोबेवाडी संघाची. टोटल आपण पाहतोय 38 धावा. 2 गडी बाद 38. जर स्ट्राईक गणेशला दिली ना तर एक चांगलं युद्ध दोन्ही गोलंदाज आणि फलंदाजामध्ये पाहायला मिळेल कारण दोन्ही लेफ्ट हँडर होतील. समोर मात्र उजव्या हाताचा सचिन. इथे यॉर्कर चेंडू भन्नाट वेग काय गोलंदाजी परफॉर्म डिलिव्हरी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक केलं या गोलंदाजाने. गणेशला जेवढं नॉन स्ट्राईकला ठेवलं जाईल तेवढं फायदा असेल नादखुळा जांभूळवाडी संघाला. परंतु स्ट्राईकवर जर आणलं तर धोक्याची घंटा वाजू शकते कारण क्षमता आहे गणेशकडे. परंतु स्ट्राईकला आहे सचिन. इथे एज लागते एस्टांच्या पाठीमागे जबरदस्त एष्टी रक्षण फलंदाज बाद.
नवीन फलंदाज इनियाट 5व्या क्रमांकावरती कशेळ विभागाचे अध्यक्ष उत्तम दादा पादीर. इनियाट 5व्या नंबरवरती लोबेवाडी संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 3 गडीबाद 38 धावा. आता पूर्णपणे जबाबदारी उत्तम पादीर साहेबांच्या खांद्यावरती असेल टीम लोबेवाडी संघाची, कारण 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 38 धावा आहेत. इथे फटका आपण पाहतोय फसलाय आणि जेलची संधी स्वतः तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. साधा सोपा झेल होता, तो झेल काही टिपता आला नाहीये. जर झेल टिपला असता तर मात्र गणेश नॉन स्ट्राईकला असता, परंतु झेल ड्रॉप झाली आणि एक सिंगल कंप्लीट झाली आणि स्ट्राईकवर आणलंय आता क्रिकेटमधील घातक फलंदाज डावखुरा शैलीचा गणेश. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती लोबेवाडी संघाचे टोटल आपण पाहतोय 3 गडीबाद 39. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत स्ट्राईक एंडवरती. क्रिकेटमधील घातक फलंदाज म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लेफ्ट आर्म फलंदाज गणेश. इथे काय चेंडू टाकलाय, परंतु पंच सांगतात हा खराब चेंडू आहे. ऑफ एसटीच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धाबेने लोबेवाडी संघाची टोटल 3 गडीबाद 40 धावा. वाईटसाठी रिव्ह्यू नाही, बिमरसाठी प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे. जर पंचांना काही डाऊट वाटले तर पंच घेऊ शकतात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावा आहे. स्ट्राईक एंडला डावखुरा शैलीचा फलंदाज गणेश. गोलंदाजी ट्रॅकवर डावखुरा शैलीचा रवींद्र. इथे फटका फसलाय आणि तिथे एसटी रक्षकाने पकडले झेल संपवलाय. गणेशचा खेळ बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 40 धावा आहेत धावफलकावरती. आता पहिल्या डावातील शेवटचा चेंडू असेल गोलंदाज रवींद्रचा आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल आपण पाहतोय राहुल. टीम लोबेवाडी संघाचा एक यंगस्टार खेळाडू उभरता सितारा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राहुलला. 40 धावा आल्यात. एखादा मोठा फटका आला तर 40च्या वरती धावा जर गेल्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण लोबेवाडी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला राहुल. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकाचा खेळ संपलाय. लोबेवाडी संघाची टोटल 40 धावा. आता येणारे 24 चेंडू नाथखुळा जांभूळवाडी ब संघाला जिंकण्यासाठी तब्बल 41 धावांचं टार्गेट. दुसऱ्या फेरीतील चालू सामना संपल्यानंतर 10 ते 15 मिनिटाचा लंच ब्रेक असेल, परंतु त्याच्या अगोदर दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मोहपाडा आणि सरायवाडी त्या मॅचचा टॉस केला जाईल. टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कक्षामध्ये जोडायचा आहे. लंच ब्रेक जरूर आहे, परंतु टॉस केला जाईल. सरायवाडी विपक्ष आपण पाहतोय मोहपाडा.
चला कर्णधार पाठवायचा आहे सरायवाडी आणि मोहपाडा. टॉस जरूर केला जाईल. त्यानंतर हा सामना संपल्यानंतर 10 ते 15 मिनिटाचा लंच ब्रेक असेल, परंतु टॉस करून घ्यायचा आहे. स्वतः आयोजक राजेश यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. मोहपाडा विपक्ष सरायवाडी. 4 षटकाची मॅच असेल. मोहपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम सरायवाडी संघाला, परंतु हा सामना संपल्यानंतर लक्ष असू द्या 15 मिनिटाचा ब्रेक असेल. त्यानंतर सरायवाडी विपक्ष मोहपाडा असा सामना होईल. सलामीची जोडी नादखुळा ब संघासाठी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला रोहन आहे, नॉन स्ट्राईकला धनाजी, गोलंदाजी ट्रॅकवर दत्ता लोभी. इथे ऑफस्टमच्या बाहेर पंच सांगतात जनार्दन थोराड. खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. अतिरिक्त धाबेने इथे खातं ओपन होतंय टीम नादखुळा जांभूळवाडी ब संघाचं. 41 धावांचं टार्गेट आहे आणि पहिला चेंडू इथे अवांतर फेकलाय, वाईट चेंडू. दत्ता डोभी कडे खूप वर्षाचा अनुभव आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल कमबॅक करायचा असेल तर. पुन्हा एकदा दत्ता स्ट्रायकेला रोहन. इथे काय गोलंदाज चेंडू फेकतोय दत्ता लोभी. यॉर्कर चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, भरपूर चांगला चेंडू रिलीज केलाय, डॉट बॉल. तेज तर्रार चेंडू टाकला होता समोर, मात्र रोहन सराई एक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आपण पाहतोय नादखुळा ब संघाचा. डॉट बॉल आलाय, कमबॅक राहिलंय. आता दत्ताचा पहिला चेंडू खराब होता, वाईड होता, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. पुन्हा एकदा दत्ता लोभी ओव्हर द विकेट ना स्ट्रायकेला आपण पाहतोय फलंदाज रोहन सराई. इथे हलक्या हाताने टॅप केलाय, पॉइंटला कमालीचा झेल, बिग विकेट डाऊन. 440 चा झटका. फलंदाज रोहन सराई बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. जसं सॉन्ग वाजवलंय हुकमाचा एक्का ठरतोय इथे दत्ता लोभी. पहिल्याच चेंडूवर जरी खराब चेंडू टाकला होता वाईट, त्यानंतर 2 चेंडूवरती जबरदस्त कमबॅक. फलंदाज रोहनला डगआउटचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज प्रमोद 3ऱ्या नंबरवरती. इथे घुटना टेक आणि फटका आपण पाहतोय, फसलाय, परंतु तिथे चांगले क्षेत्ररक्षण सचिनचं होतंय. यावेळेस तिसरीसाठी प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट. या 3 धाबेने नादखुळा ब संघाची टोटल पुढे जात असताना आता धावफलकावरती टोटल धाबा 4 आहेत, एक गडी बाद 4. स्ट्रायकेला आता डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहतोय धनाजी. स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहतोय धनाजी.
गोलंदाजी ट्रॅकवर अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाज दत्ता लोभी. पुढील चेंडू इथे आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर चांगला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता धनाजीचा, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. हा डॉट बॉल कमबॅक करतोय दत्ता लोभी. यासाठी ओळखला जातोय हा गोलंदाज दत्ता लोभी. समोर मात्र एक लेफ्ट आर्म फलंदाज आपण पाहतोय धनाजी. यावेळी ड्राईव्ह चांगली आहे, परंतु मिडॉनला कमालीचं क्षेत्ररक्षण आणि तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट आणि फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे मास्टर. फलंदाज बाद होतोय धनाजी, नवीन फलंदाज इंटर होतोय राहुल. आता मात्र कमबॅक करावं लागेल नादखुळा ब संघाला, कारण दोन तगडे फलंदाज पवेलियन कक्षामध्ये पाठवून दिलेत. एक धावबाच्या स्वरूपात, एक झेलच्या स्वरूपात कमबॅक केलंय दत्ता लोभीनं. धावफलकावरती अवघ्या 4 धावा आहेत. कमालीची गोलंदाजी राहिले दत्ता लोभीची, कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय 1 डाऊनचा फलंदाज प्रमोद आहे, नॉन स्ट्राईकला आहे 4 नंबरचा फलंदाज राहुल. इथे टॉप एज लागते, तिथे आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळतोय, नशिबाची साथ आणि इथे एक सिंगल धाव आणि या सिंगलने मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीम नादखुळा ब संघाची टोटल खाऊन पिऊन ढेकर देऊन 2 गडी बाद, अवघ्या 5 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा आहेत, 2 गडी बाद झालेत. येणारे 18 चेंडू 36 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी आता नादखुळा जांभूळवाडी ब संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय करणला. 18 चेंडू आपण पाहतोय, उर्वरित धावा शिल्लक आहेत 36. 18 चेंडू 36 धावा, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला प्रमोद. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला गणेश आहे, चांगले क्षेत्ररक्षण होतोय. अवघी सिंगल धाव, सिंगलने टोटल पुढे सरकते. आपण पाहतोय नादखुळा बस संघाची टोटल 2 गडी बाद, 6 धावा. आता स्ट्रायकिंगला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय राहुल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेटने करण लोभी. इथे चांगला चेंडू आतमध्ये वळण घेतोय, काय गोलंदाजी. जर चेंडू आडला असता तर कुठेतरी धावबाची संधी निर्माण झाली असती, परंतु मिस फिल्डिंग. तिथे एक सिंगल धाव, सिंगलने टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय तब्बल 7 धावा. आता स्ट्राईक एंडवरती 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय प्रमोद. प्रमोदला मात्र संघर्ष करावा लागेल, संघर्षाशिवाय पर्याय नाही क्रिकेटमध्ये. इथे फटका चांगला आहे लॉंगॉनला दत्ता लोभी, स्वतः कॅप्टन, चांगले क्षेत्ररक्षण. कमबॅक केलं इथं करण लोभीने. पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून नादखुळा बस संघाला थांबवण्याचं काम केलंय. धावफलकावरती टोटल आता आपण पाहतोय 8 धावा आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून जर धावा आल्या तर कमबॅक होऊ शकतं. इथे आपण पाहतोय हवं तसं टायमिंग झालं नाहीये, लॉंगॉनला पंबल झालाय दत्ता लोभी, परंतु त्यानंतर बॅकअप चांगलं मिळतंय. अवघी सिंगल धाव, सिंगलनं टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय 9 धावा. काय कमबॅक केलंय, करण लोभीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून हा खराब चेंडू, चेंडूला फेकून देतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्ष करताना हा टोकलाय चौकार.
थँक्यू डीजे. मागचे 4 चेंडू जबरदस्त फेकले होते, परंतु 5व्या चेंडूवरती एक खराब चेंडू टाकला आणि तिथे फाईन लेगमध्ये चांगला फटका खेळला आणि चौकार वसूल केला. आणि आता टोटल आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 13 धावा. टार्गेट 41 धावांचं सेट केलंय धावफलकावरती. आतापर्यंत बॅटिंग करत असताना तब्बल 13 धावा आहेत नादखुळा ब संघाची. टोटल 2 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 2चा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अंतिम चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय करणला. स्ट्रायकिंगला प्रमोद आहे, नॉन स्ट्राईकला राहुल आहे. इथे जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. इथे धावाची संधी होती, परंतु सेफ झोनमध्ये क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज. आणि हा डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाचा खेळ संपलाय. नादखुळा ब संघाची टोटल फक्त अवघ्या 2 गडी बाद 13 धावा. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद. 2 षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा आहेत. येणारे 12 चेंडू आणि नादखुळा ब संघाला जिंकण्यासाठी तब्बल 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच आपण पाहतोय. एका साईडला टीम लोबेवाडी तर त्यांना फाईट करते नादखुळा जांभूळवाडी ब संघ. 12 चेंडू 28. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन. इथे स्लोअर वन डिलिव्हरी कमबॅक राहिलंय. चांगला चेंडू फेकलाय सचिन. डॉट बॉल. कुठेतरी राहुलला आता आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. संघर्षाशिवाय पर्याय नाही. कष्ट करावे लागतील आपल्या संघासाठी जर सामना जिंकायचा असेल तर. इथे पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी सचिन आपण पाहतोय. जबरदस्त डिलिव्हरी. डॉट बॉल. आता येणारे 10 चेंडू 28 धावा. गोलंदाजाकडे जी शैली आहे, अनुभव भरपूर आहे आपण पाहतोय सचिनकडे. त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलतोय हा गोलंदाज सचिन. 10 चेंडू 28 धावा. स्ट्रायकिंगला राहुल. यावेळेस हलकासा टॅप. तिथे क्षेत्ररक्षक पोचला नाहीये. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. या चेंडूवर मिळतील 2 धावा. गुड रनिंग. आणि या 2 धाब्याने टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय धावफलकावरती 15 धावा आहेत. आता येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावा. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. कोणत्याही संघाला हलकं समजलं जात नाहीये. 9 चेंडू 26 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन. इथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण कमालीचं. फर्स्ट स्लिप मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. अवघी सिंगल धाव कंप्लीट. आणि या सिंगलने टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय 16 धावा. आता येणारे 8 चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी आपण पाहतोय 25 धावांची गरज. 8 चेंडू 25. आता स्ट्राईकवर 1 डाऊनचा फलंदाज प्रमोदला पाहतोय, ज्याच्याकडे क्षमता आहे, अनुभव भरपूर आहे. 8 चेंडू 25. इथे आपण पाहतोय कव्हरला खेचून काढतोय, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. 4 धावा.
थँक्यू डीजे. काय सामना पाहतोय. 7 चेंडू 21 धावांची गरज स्ट्रायकेनला. प्रमोद इथे गती परिवर्तन. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 3 षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा आहेत. येणारे 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी नादखुळा जांभूळवाडी ब संघाला तब्बल 21 धावांची गरज. सहा चेंडू 21 धावांची गरज असेल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 21 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय कशेल विभागाचे दमदार अध्यक्ष उत्तम दादा पादीर यांच्या खांद्यावर कर्णधार दत्ता लोबीनं विश्वास ठेवलाय. 6 चेंडू 21 धावांची गरज स्ट्रायकेनला. हा हिटर फलंदाज आहे परंतु फॉर्मसाठी झुजतोय हा फलंदाज. 6 चेंडू 21 धावा. सहा चेंडू 21 धावा. पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडू 10ची गरज असताना कमबॅक केलं होतं उत्तमने. आणि इथे आपण पाहतोय एज लागते. एस्ट्यांच्या पाठीमागे कमालीचा झेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 चेंडू आणि नादखुळा जांभूळवाडी संघाला जिंकण्यासाठी तब्बल आता 21 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी राहिले उत्तम दादाची. विकेट प्राप्त केले. ज्यावेळेस पहिला सामना चालू होता लिमणेवाडी विपक्ष लोबेवाडी त्यावेळेस 7 चेंडू 10 धावांची गरज होती. त्यावेळेस सुद्धा जबरदस्त गोलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलं होतं उत्तम दादाने. आता सुद्धा तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट आलाय स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा रमेश. इथे गती परिवर्तन पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. आता येणारे 4 चेंडू नादखुळा ब संघाला तब्बल 21 धावांची गरज. पुन्हा एकदा उत्तम पादीर साहेब गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे चांगला चेंडू आहे. डॉट बॉल नाहीये. इथे सिंगल धाव कंप्लीट. आता समीकरण 3 चेंडू 20 धावा. आता क्रिकेटमध्ये 3 चेंडू 20 धावा करणं अशक्य असेल. 3 चेंडू 20 धावा. आता पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलाय लोबेवाडी संघाने यात शंका नाहीये. परंतु क्रिकेट आहे. 1-2 खराब चेंडू सामन्याचं चित्र बदलू शकतात परंतु तसं काही घडणार नाही कारण समोर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर अनुभवी खेळाडू उत्तम. इथे मात्र चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. आता मात्र पूर्णपणे आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवलाय गोलंदाजी करत असता उत्तम पादीर साहेबाने. जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू 20 धावा. इथे फटका चांगला आहे. शेवट मात्र गोड करतोय हा फलंदाज. बिग हिट षटकार. नक्कीच चालू सामना संपल्यानंतर 15 मिनिटाचा फक्त ब्रेक असेल. त्यानंतर मोहपाडा विपक्ष सरायवाडी असा सामना असेल. मोहपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि सरायवाडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. शेवटचा चेंडू असेल आता जिंकण्यासाठी. तब्बल 14 धावांची गरज. 1 चेंडू 14 धावा.